इथे बघू शकता तुम्ही ऑस्टिन आहे 1933ची आणि त्याचे ओनर आहेत डस्टर म्हणून कोणी. वन्स अगेन वन रोल्स रॉईस MH12 आहे. मग ही पुण्याची आहे. ही पण 1960ची आहे. ही रिसेंटलीची आहे. ही पुन्हा योहान पुनावाल्यांचीच आहे फरारी. लोगोला तुम्ही टच करू शकता. वाव काय गाडी आहे. जस्ट 2 सीटर. सो हे गाईज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता वर्ल्ड ट्रेड सेंटर. सो मी आता आलेलो आहे कफ परेडला. आणि कफ परेडला 3 दिवस म्हणजे आज ॲक्च्युली शेवटचा दिवस आहे विंटेज कार एक्झिबिशन म्हणजेच विंटेज कार फिएस्टा. सो इथे खूप साऱ्या विंटेज कार्स आहेत जवळपास 1910 पासून 1960, 70, 80पर्यंत. सो त्या सगळ्या आता गाड्या आपण बघणार आहोत. आय होप तुम्हाला पण मजा आल्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग नक्कीच आवडेल. सो स्टे कंटिन्यू. सो गाईज फायनली ना मी आतमध्ये आलेलो आहे आणि लगेच आल्यास इथे बघतोय ना विंटेज कार बघायला मिळतात. अमेझिंग. बघू शकता एवढ्या जुन्या कार्स आहेत या खूप. आणि मोस्ट ऑफ या सगळ्या कार ना जुन्या म्हणजे तुम्हाला ना जे हे असतात ना पारशी लोक वगैरे त्यांच्याकडे बघायला मिळतात. बघू शकता तर याचं काहीतरी सिम्बॉल तो इथे तुटलेलं आहे. बऱ्याचशा गाड्यांचं नाव पण मला ही कुठली आहे. हा 1949ची सागर कदम म्हणून ओनर आहे. हे मराठी आहे माणूस. ब्युक गाडी आहे. त्यानंतर MGB आहे 1965ची जागृती दवे. आता ही ना गुजराती व्यक्ती आहे दवे आडनाव. तुम्ही बघू शकता गाडी. नंतर इथे ॲम्बेसेडर पॅन्टॉन 1961ची सागर कदम. मराठी व्यक्ती ना सागर कदम जी कोणी आहे ती मला वाटतं जुन्या गाड्यांची शौकीन आहे आणि खूप साऱ्या गाड्या म्हणजे त्यांच्याकडे आहेत वाटतं अशा. ॲम्बेसेडर आय थिंक पद्मिनी पण म्हणतात त्याला गाडीला. जे जुने म्हणजे जुन्या पिक्चरमध्ये वगैरे आय थिंक मला वाटतं बाळासाहेब ठाकरे म्हणा जुने आपले कुडाळला मी जे स्वामींच्या मठात गेलो तिथे पण त्यांच्याकडे या गाड्या वगैरे बघितलेल्या. सो इथे तुम्ही बघू शकता ना काही पेंटर्स पण पेंटिंग करतात. लाईक समोरच कार आहे आणि त्याची पेंटिंग्स करतात ते. आणि इथून म्हणजे ॲक्च्युअल हा तुमचा चालू होतो विंटेज कार फिएस्टा म्हणजेच विंटेज कार एक्झिबिशन. बघा ना काय अमेझिंग कार्स आहेत. आता ही जर तुम्ही बघाल बेनफोर्ड पोलीस व्हॅन आहे विपुल सोलंकीची 1959 सालची. अमेझिंग गाड्या. या गाड्या आपण म्हणजे आपल्या जन्माच्या अगोदर आईवडिलांच्या पण जन्माच्या अगोदरच्या गाड्या वगैरे आहेत. नंतर इथे बघाल दुसरी ही जी आहे ही आहे या गाडीचं इन्फॉर्मेशन नाही आहे बट स्टील ही गाडी पण तुम्ही बघू शकता काय अमेझिंग दिसते. तशीच इकडे बघा ना अमेझिंग कार्डियक सिरीज 1941ची गुजरात कालूनची. ही गाडी बघा ना क्लासिक आहे. क्लासिक काय ग्रेट दिसते बघा ना. वर त्याचं छप्पर वगैरे. या गाड्यांचा ॲव्हरेज फार म्हणजे कमी असेल 5च्या आतच असेल. बट या गाड्या जेव्हा रस्त्यावर जातील ना 10 लोक तुमच्या गाडीकडे बघतील. ही आहे ब्युक रोड मास्टर. क्लासिक आहे म्हणजे क्लासिक.
हे शर्वलेट पार्क वुड 1959 अमल तन्ना. क्लासिक गाडी आहे. जस्ट क्लास. MH-01 आहे ही गाडी. प्युअर बॉम्बे. ये ब्युक पूर्ण नितीन दोसा यांची. मला वाटतं ब्युक ही जी म्हणजे कंपनी आहे, कार कंपनी, ती मला वाटतं त्या सालचीच आहे, म्हणजे जवळपास 1930 ते 50-60 या दरम्यानची. कारण त्यांच्याच गाड्या एवढा अमेझिंग डिझाईन वगैरे अशा अवाढव्य वगैरे बघायला मिळतात. बघू शकता ही आहे शर्वले वोल्क्सवॅगन बीटल. ही 1969ची. ही तेवढी ओल्ड नाही आहे, बट स्टील याचा जो लुक आहे किंवा म्हणजे आत्ताची ती गाडी कुठली मला आता लक्षात नाही. वोल्क्सवॅगनची जी गाडी आहे तिचा पण लुक असाच आहे. इव्हन आपली बॉम्बेची MH-01. ये जॅग्वारची मार्क 11 1962 जॅग्वार. महेश मथाई. म्हणजे माझी आई फक्त 2 वर्षांची होती. नंतरही बघू शकता जॅग्वार 1966 राजू श्रॉफ. हा जो एरिया आहे ना, कफ परेड येतो, जो तुम्हाला चर्चगेट किंवा विटीवरून जवळपास दोन्हीकडून जरी आलं तरी 4.5 किलोमीटर 4-4.5 किलोमीटरच्या आसपास पडतो. आणि इथे तुम्ही बसनी स्वतःच्या कारनी वगैरे येऊ शकता कसंही. ही आहे शर्वलेट 1938. तर खूप जुनी आहे. गाडीचा लुक बघू शकता तुम्ही. आपण आत्ताच्या ज्या म्हणतो ना आपण एक रिक्षा वगैरे त्या अशाच लुक आहेत, म्हणजे त्या आपण जे म्हणतो ना ज्या जुन्या रिक्षा वगैरे आहेत एकदम, ते कल्याण डोंबिवली साईडला चालतात. टमटम वगैरे त्या साईडच्या. त्यानंतर इकडे डॉज ब्रदर्स नितीन डोसा यांचे. मला वाटतं काही जे पर्टिक्युलर पीपल्स आहेत ना, म्हणजे नितीन डोसा म्हणा किंवा मी तिथे बघितलं कदम वगैरे, हे मला वाटतं विंटेज कारचे म्हणजे ना शौकीन्स आहेत. त्यांच्याकडे बऱ्याच साऱ्या अशा गाड्या आहेत, बघू शकता. ही बघू शकता ब्युक 1947, म्हणजे जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला त्या काळची गाडी आहे. गाडी बघा ना, काय अमेझिंग आहे. या जुन्या एवढ्या कार एकत्र तुम्हाला अशा सहसा बघायला भेटत नाही. त्यामुळे जर अशा विंटेज कार एक्झिबिशनला किंवा या कार फिएस्टाला जर तुम्ही आलात ना, तर जे कार लवर्स आहेत ज्यांना 4 व्हीलर्सबद्दल म्हणजे काय म्हणतात खूप आवड आहे किंवा या गोष्टींमध्ये खूप रस आहे, त्या लोकांसाठी म्हणजे एक पर्वणी आहे. ही बघू शकता, ही पुन्हा एक डॉज ब्रदर्सची गाडी आहे. अनुजा डोसा. क्लासिक कार्स आहेत, क्लासिक कार्स. ही हडसन नितीन डोसा वन्स अगेन. इथेही बघू शकता ॲव्हॉन SS 1932 मोनिशा डोसा. मला वाटतं हे डोसा फॅमिली जी आहे ना त्यांचे म्हणजे खूप सारे म्हणजे अशा विंटेज कार्स आहेत, म्हणजे ते लोक विंटेज कार म्हणजे ओन करतात. क्लासिक गाड्या त्या सगळ्या. BMW आहे. तर ही एक बघू शकता वोल्सली
1914 मोनिशा डोसा. तर खूपच जुनी गाडी आहे. हा मेंटेन करायला पण एवढा खर्च येत असेल ना. मेंटेन करायला पण या गाड्यांना खूप खर्च येतो. त्यानंतर ही मोस्टली वन्स अगेन 1940 अमेझिंग गाड्या आहेत. या मोस्ट ऑफ सगळ्या पेट्रोलवर असणार. आणि त्यावेळी फक्त पेट्रोलच होतं. 1924 डच ब्रदर्स. क्लासिक सुंदर सुंदर गाड्या. म्हणजे गाड्यांचे डिझाईन्स कदाचित आपण विचार पण नाही करू शकत अशा गाड्या आहेत. खूप जुन्या. आणि आतमध्ये तुम्ही व्हील कॅप्स बघा ना, लाकडाचे आहेत. ही तुम्ही बघा ना, डॉज कस्टम क्यूब आहे 1959ची. तन्वी त्रिवेदीची डॉज. गाडी जर बघाल ना केवढी लांब लचक गाडी आहे. इथून ना मी दाखवतो तुम्हाला प्रॉपर. व्हील्स वगैरे बघा एकदम. किती सारे गाड्या आहेत यार. काय क्लासिक गाडी आहेत. हे बघा ना, गौतम सिंघानी. अरे ओके, हा गौतम सिंघानी तर खूप मोठं नाव आहे. 1904ची रॅम्बलर आहे 7 HP MH01. ही आपली म्हणजे मुंबईची गाडी आहे. MH01 रॅम्बलर यार, जस्ट क्लासिक. एवढं म्हणजे एक एवढा स्वच्छ आणि क्लीन ठेवलं आहेत ना. म्हणजे थोडा पण कचरा नाही आहे यांच्यावर. माझ्याकडे प्रत्येक गाड्यांसाठी 2 ते 3 माणसं म्हणजे एक्स्ट्रा त्याची वेगळी ठेवलेली असतील ना, जेणेकरून म्हणजे गाड्या तेवढा क्लीन राहतील. हे स्टॉट बॅगलर डिकॉटर कपल. गाडीचे लोगो बघा ना. 1937 वन्स अगेन गौतम सिंघानिया. पुढची पण आहे. नाही, पुढची आहे पुनावाला, योहान पुनावाला. रोल्स रॉयस आहे. हो हो हो, जस्ट लुक ॲट इट. रोल्स रॉयस. (1927) सचिन स्ट्रीट नंबर 1. तर हे मला माहीत नाही काय, पण ही रोल्स रॉयस आहे. इकडे ही बेंटले. हो 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 हो, जस्ट चेक इट आउट मॅन. बेंटली. म्हैसूरची वाटतं आहे ती गाडी. मला वाटतं म्हणजे तिथून या गाड्या म्हणजे इम्पोर्ट झालेल्या आहेत या शोसाठी आय थिंक. इथे बघू शकता तुम्ही, ऑस्टिन आहे 1933ची. आणि त्याचे ओनर आहेत डस्टर म्हणून कोणी. क्लासिक गाड्या आहेत ह्या. म्हणजे काहीतरी समथिंग डिफरंट. तुम्ही जवळून बघू शकता. या गाड्यांचे टायर्स वगैरे सगळंच भेटणं आता खूप कठीण आहे. सगळेच पार्ट्स. त्यामुळे या गाड्यांना पेंट पण बघा तुम्ही. म्हणजे पेंट करून ठेवणं म्हणजे तेवढं मेंटेनमध्येच खर्च असेल. या गाड्या भले म्हणजे काय म्हणतात, एरियातल्या एरियात हे लोक चालवत असतील. सगळे इथलेच रहिवासी आहेत, पण ते पण करणं खूप कठीण असतं. म्हणजे आणि हे म्हणजे ऑब्वियस त्यांना याचा शौक आहे आणि हे मेंटेन करू शकतात फायनान्शियली. तेच लोक हे करू शकतात. अजून खूप साऱ्या गाड्या आहेत, बघूया आपण. खूप सारे लोकांना पेंटिंग्स पण करतात त्याचे कार्सचे. हा आय थिंक एक्झिबिशन आहे. म्हणजे हे एक्झिबिशन आय थिंक सकाळी 10 ते संध्याकाळी मला वाटतं 6-7 म्हणजे 5-6 वाजेपर्यंत असेल. असाचा लास्ट दिवस आहे. आज 28 जानेवारी आहे. 3 दिवस होतं हे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. सो आज संडेचा आज लास्ट दिवस आहे. ही पण एक कार बघू शकता केवढी लांब आहे. आणि याच्या कारचे डिझाईन्स बघू शकता तुम्ही.
जी टायर वेअर ठेवण्याची म्हणजे जी स्टेपनीची वगैरे जागा बघा ना. काही गाड्यांची नावं नाही आहेत आणि मलाही खरंच माहीत नाही, पण अमेझिंग म्हणजे त्यांचे लोगोज आणि बघू. आय थिंक हे नाव आहे काहीतरी, बट नाही माहिती. त्यानंतर इथे एक कार आहे फोर्ड ए 1928. अमेझिंग बघू शकता तुम्ही. त्याला जो आपण आत्ताच्या गाड्यांना जे सनरूफ वगैरे येतं, हे सनरूफ तुम्ही असं मागे घेऊ शकता. तो ये मर्सिडीज बेंज 1937चे. स्टेपनीची जागा बघा ना, नंबर प्लेट वगैरे कशी आहे. मर्सिडीज बेंज 1937चं मॉडेल. कुरेश कराचीवाला. मी बोललो ना तुम्ही, हे वाला विलाची नावं आहेत ना, ही सगळे म्हणजे पारशी लोक आहेत आणि पारशी लोकांना या जुन्या गाड्यांची खूप आवड असते आणि त्या गाड्या पण खूप चांगले मेंटेन करतात, आपल्या मुलाप्रमाणे त्याला जपतात. इथे दुसरी आहे फोर्ड 1930. ही सेम तशीच गाडी आहे. Basically, there are people who own this. वाव, दिस इज अमेझिंग. ही एक वेगळी मस्त गाडी आहे BMW. बघा ना काय क्लासिक वाटतंय. टू सीटर आहे फक्त. ॲडलर, समीर कदम. एक मराठी माणूस आपल्या एवढ्या चांगल्या गाड्या ओन करतोय, खरंच आश्चर्याची गोष्ट. हॅट्स ऑफ गाईज, म्हणजे हॅट्स ऑफ मॅन. कोणी आहे समीर कदम, किंवा तिथे पण आय थिंक हाच व्यक्ती होता का माहीत नाही, पण कदम फॅमिली हॅट्स ऑफ यार. म्हणजे ही पण एक वेगळी आहे. ही कुठली आहे, आपण काय मेंटेन केलं बघा ना. ही कुठली आहे, स्टेअर 1921. अरे काय गाड्या आहेत बघा ना. टायर्स बघा ना त्याचे एक्स्ट्राचे. मला वाटतं कदाचित ना, हे जर टायर आता मिळत नसतील ना, तर हे जे कोणी ओनर्स आहेत ना, ते कदाचित ना टायर्स बनवून वगैरे पण घेत असतील. ये जॅग्वार 1952 जिमी टाटा यांची. वन्स अगेन टू सीटर. खूप सारे पेंटर्स पेंटिंग करतात गाड्यांची. वन्स अगेन वन रोल्स रॉयस MH12 आहे. मग ही पुण्याची आहे. ही पण 1960ची आहे. ही रिसेंटलीची आहे, बट स्टील रोल्स रॉयस म्हणजे एक क्लास, आणि क्लास म्हणजे खूप खूप अप्पर लेवल क्लास. ही आहे लँड लोवर 1951चे, योहान पुनावाल्यांचे.
कच्छ माहीत नाही, कदाचित गुजरातची असेल. नंतर ही आहे फ्यूड लिनिकॉन कॉन्टिनेंटल 1964. खूप मोठ्या आणि ह्यूज कार्स आहेत या. बघा ना किती मोठी लांब, जवळपास आय थिंक 10-15 फुटाच्या गाड्या आहेत या. जस्ट क्लासिक. वोल्क्सवॅगन बीटल, मर्सिडीज बेंझ 1958 ची आहे. कडक 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 गाड्या. हो 2021 ची फेरारी. इथे ही 1958 ची आहे. त्याच्याच बाजूला आपली फेरारी आहे जी शी जस्ट 21. योहान पुनावाला, जस्ट 2 वर्ष जुनी गाडी आहे. दिस इज वॉट फेरारी स्पोर्ट्स कार. आणि म्हणजे अमेझिंग, म्हणजे वाऱ्याच्या वेगाने जातात त्या गाड्या. जस्ट 2 सीटर. विंटेज कारमध्ये या 2 न्यू कार्स पण आहेत. ही पुन्हा योहान पुनावालांचीच आहे फरारी. लोगोला तुम्ही टच करू शकता. वाव, काय गाडी आहे. जस्ट 2 सीटर, क्लासिक गाडी आहे. तुम्ही बघू शकता लहान मुलं पण त्यांच्यासाठी या कार्स फरारी वगैरे जस्ट अमेझिंग आहे. हे BMW 325 1980 चे, सॉरी 85 चे. माझ्या पण जन्म अगोदरचे 2 वर्ष. या रिसेंटलीच्या गाड्यात, बट स्टील त्यांचा पण एक काय बोलतात एक रुबाब आहे. ही एक बघू शकता, अमेझिंग. कॅमेरामध्ये मावत पण ना ॲक्च्युली गाडी. तुम्ही बघाल ना इतकी मोठी आहे, लांब लचक ह्यूज कार. आणि ही गाडी आहे, एक मिनटं, इम्पला शेव्हरलेट 1969. जस्ट क्लासिक विंटेज. ही बघू शकता 2 सीटर कन्व्हर्टेबल सुप्रा. अमेझिंग. पुढे होंडा CRX आहे, मॉडिफाय केलेली. इथे 1947 ची ऑस्टिन 10. ती समोर BMW. इथे वन्स अगेन BMW, सॉरी BMZ. ही होंडाची आहे कन्व्हर्टेबल. ही बघा ना केवढी छोटीशी गाडी आहे, कमरेच्या पण हाईटला आहे गाडी, म्हणजे अगदी. ही गाडी कुठली आहे, विनॉस समथिंग आहे काहीतरी. गाईज इथे वरच्या साईडला पण काही गाड्या ठेवल्या आहेत. मला वाटतं गाड्या ठेवायलाच जागा नाही, कारण गाड्या इतक्या आहेत आणि इतक्या लांब लचक वगैरे आहेत ना. ही बेंटले, अमेझिंग वन्स अगेन 1935 ची. तुम्ही बघू शकता या बेंटली गाड्या काय दिसतात. ओल्ड व्हर्जन लिटरली, म्हणजे जी पूर्ण इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली आहे.
1933ची गाडी आहे ही. जस्ट इमॅजिन ही. वाव, मर्सिडीज गाडी बघा ना यार, म्हणजे राजेशाही हा जस्ट क्लासिक. आणि हा वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या अगदी समोर, म्हणजे काय म्हणतात, प्रांगणात गाड्या उभ्या केलेल्या आहेत. - 1956ची मर्सिडीज आहे, पण अजून त्याचा लुक बघा ना. ही 1932ची इन्व्हिक्टा. हो 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 हो, केवढ्या जुन्या जुन्या गाड्या आहेत, म्हणजे 1910-12 पासूनच्या गाड्या आहेत. जवळपास 100-125 वर्षापूर्वीच्या गाड्या आहेत. आणि या पूर्वीच्या गाड्यांना मोस्ट ऑफ मला तरी असं वाटतं हँडमेड असतील सगळ्या गाड्या. तेव्हा काय तेवढं हे नव्हतं ऑटोमेशन, सो बऱ्याचशा गाड्या या सगळ्या हँडमेड असणार. म्हणून तुम्ही बघू शकता ते डायरेक्ट स्क्रूने वगैरे फिट केलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. जस्ट अमेझिंग, जस्ट अमेझिंग. ॲक्च्युली जसं ओल्ड कारचं हे एक्झिबिशन असं बाईक्सचं पण आहे आय थिंक. सो मला वाटतं त्या साईडला कुठेतरी बाईक मी बघितल्या. सो आय थिंक या साईडला. सो बघूया आपण बाईक्स पण. एक मिनटं बाईककडे जाण्यापूर्वी अजून 4 व्हीलर अजून संपलेल्या नाही आहेत. 4 व्हीलर किती आहेत यार ओल्ड मुंबईमध्ये पण असतील किंवा मुंबईच्या बाहेरून पण आलेल्या असतील. पण मोस्ट ऑफ तुम्ही बघाल ना MH-01च्या पण बऱ्याच गाड्या आहेत यार. खूप मोठं कलेक्शन आहे यार. ही आहे मॉरिस मायनर 1000 1968ची. ही ॲम्बेसेडर वाटते. ही आहे मारुती 800 1984. ही तर रिसेंटलीची, म्हणजे ऑब्वियस माझ्या जन्माच्या अगोदरची, बट स्टील. ही आहे 1948ची मॉरिस मायनर. हो हो, आपल्या भारत स्वातंत्र्यानंतरची. ही आहे मर्सिडीज. ही मला वाटतं रिसेंटलीची वाटते, 95ची. यस, 95ची आहे मर्सिडीज. गाडीच्या लुकवरून कळतं तुम्हाला की गाडी म्हणजे किती जुनी आहे वगैरे. त्यानंतर पुढे शेव्हरलेट 1960. काय ह्या गाड्या बघा किती लांब आहे, तुम्ही बघू शकता. कॅमेरामध्ये मावत पण नाही आहे, एवढ्या लांब लचक गाड्या आहेत. या पूर्वीच्या गाड्यांची शानच वेगळी होती. किती लांब आहे गाडी बघा ना, किती ह्यूज कार आहे. ही परत फियाट आहे 1956 सालची. ही आहे फियाट वन्स अगेन 1964. ही बीटल आहे. बीटलच्या गाड्यांच्या आय थिंक सेम आहे, म्हणजे लुक ऑलमोस्ट. ती वन्स अगेन मर्सिडीज. याच्या जुन्या गाड्या होत्या त्यांच्या आय थिंक आपण एक ते वन्स अगेन इन मुंबई वगैरे, ते जे डॉन वगैरे जे लोकांचे जे पिक्चर आपण बघितले बॉलिवूड आता रिसेंटली आलेले काही मागच्या या 5-10 वर्षामध्ये, त्या पिक्चरमध्ये ना या गाड्या वापरलेल्या आहेत. आणि या ऑब्वियस त्या रेंटवर घेतल्या जातात आणि मग त्या शूटमध्ये वापरल्या जातात. सो तिथे तुम्हाला गाड्या बघायला मिळतील. म्हणजे जे जुने बॉलिवूड मूवीज, म्हणजे ज्या बॉलिवूडमध्ये मूवीजमध्ये जुने काही सीन दाखवलेले आहेत किंवा जुन्या याच्यावर स्टोरीवर आहे पिक्चर तो. ही आहे नॅश मेट्रोपोलिन 1957ची गाडी आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे मी एक सांगेन की या व्लॉगमध्ये तुम्हाला ना कम्प्लिटली सगळ्या ओल्ड कारच दिसणार आहे, कारण ऑब्वियस हा व्लॉगच कम्प्लिटली त्याचा आहे. सो जे कार लवर्स वगैरे त्यांच्यासाठी म्हणजे ना हे अमेझिंग आहे. ही थ्रिम्प आहे
आय थिंक गाडीचं इयर नाही लिहिलं, बट तुम्ही बघू शकता ही वन्स अगेन मर्सिडीज. वन्स अगेन एक मर्सिडीज आहे. याचे अलॉय व्हील्स बघा ना, काय क्लासी आहे. जस्ट अमेजिंग. ही पण मर्सिडीज आहे. ही सुद्धा मर्सिडीज आहे. MS-01 ऑब्वियस यार तुम्हाला, म्हणजे इथे परेड, कुलाबा, पेडर रोड या साईडला तुम्हाला गाड्या खूप बघायला भेटेल. कारण इथली जी लोकॅलिटी आहे, इथली जी रेसिडेन्शियल एरिया आहे, तो गाड्या या ओन करतो. म्हणजे तुम्ही बघा ना, याचे अलॉय व्हील्स बघा ना गाडीचं. गाईज, दिस इज वन्स अगेन काय म्हणतात, आपल्या जनरेशनची गाडी आणि बोलतात ना एक स्पोर्ट्स कार, ऑस्टिन मार्टिन. या खूप रेअर गाड्या आहेत, म्हणजे तुम्हाला मुंबईच्या रस्त्यांवर किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये फार कमी बघायला मिळतात. बघू शकता. ऑस्टिन मार्टिन क्लासिक कार, क्लासिक. जवळपास मला वाटतं त्या गाड्या 5 ते 10 CR त्यांच्या रेंजमध्ये असतील. क्लासिक ऑस्टिन मार्टिन. आता इथून जे पुढे चालू होतं ना, ते आपलं म्हणजे 2 व्हीलर्सचं सेक्शन चालू होतं. आय थिंक या सगळ्या ज्या आहेत त्या चेतक म्हणतात ना, आय थिंक यांना, मला वाटतं. बजाजच्या गाड्या सगळ्या, बजाजच्या. 1987, 1960. एक कार इथे काहीतरी त्याचं काम चालू आहे. नंतर इथे प्रिया बजाजची आहे, 89ची एक आहे. इथे 77ची काहीतरी गाडीचं काम चालू आहे. 85ची आहे. नंतर 75ची एक आहे. बजाजच्या गाड्या सगळ्या ह्या. प्रिया बजाज नाव आहे. नंतर लॅम्बी API आहे. चेतक, ही चेतक आहे, बजाजची चेतक वगैरे. आम्ही जे म्हणतो ना चेतक वगैरे, सो ही गाडी आहे ती. सो या का सगळ्या गाड्या आहेत, म्हणजे त्या ते तुम्हाला बघायला मिळतात इथे 2 व्हीलर्सच्या सेक्शन वगैरे. ही बघाल ना, ही आहे विंटेज वन्स अगेन 1980ची एनफिल्ड मोफा. म्हणजे आत्ताच्या ज्या गाड्या म्हणजे इलेक्ट्रिक काय म्हणतात सायकल वगैरे आलेल्या आहेत किंवा बाईक्स आलेल्या आहेत त्या लुकमध्ये. आणि बघू शकता तुम्ही ही आहे वेस्पा 1967. आणि आता ह्याचाच लुक आपल्याला रिसेंटली या इयरमध्ये म्हणजे 2020पासून ज्या गाड्या आल्या त्या बघायला मिळतात वेस्पाच्या या विंटेज लुकमध्ये. 1963चे संजीव भिवंडीकर यांचे. ची रॉयल एनफिल्ड. BSAB एनफिल्ड आहे ना, सॉरी ही BS आहे. आता आय डोंट नो, एनफिल्ड नाही सॉरी, पण लुक एनफिल्ड सारखं आहे. ही आहे BMW R1000 1984ची. BMW S1000 R1000 RS. ये ट्रिम ट्रिगर 1959ची आहे. जॅझल मेहता. ये BSA गोल्डन फ्लॅश. BSA मला वाटते त्यावेळची बाईक कंपनी आहे. ही आहे 1959ची. ये BSA DW गोल्ड स्टार 1959. ये ट्रिम्प बोनविल आहे 1968. ट्रिम्प, होंडा या सगळ्या गाड्या खूप जुन्या आहेत म्हणजे आपल्या इंडियामध्ये.
ही BSA वन्स अगेन. ही 1955ची लॅम्ब्रेटा. क्या सिम्पल बाईक्स आहेत म्हणा, 2 सीट आहेत पण एकदम ना क्लासिक. ही इंडियन आहे. अमेझिंग. खूप हेवी आणि मोठी बाईक वाटते, एकदम ह्यूज अशी. CS01 म्हणजे छत्तीसगड असेल. मला वाटतं आउट ऑफ महाराष्ट्र पण खूप गाड्या आलेल्या आहेत. थ्रिम्प 1962ची. या BMWच्या बाईक्स आहेत. ही आहे 1981ची आहे. ही 68ची आहे. ही थ्रिम्प आहे 62ची. ही नॉर्टन. थ्रिम्प. ही BSA. ही सेम सायकल वाटते. या गाड्या तुम्हाला खूप आपल्या इंडियामध्ये बघायला मिळतात आधीचे. 1924चे. ही पण एक इलेक्ट्रिक सायकलसारखी वाटते. 1924ची ती. ज्या दोन्ही पण. पुढे 1947ची आहे BSA. भारत स्वतंत्र काळातल्या त्या गाड्या. हार्डली. ट्रिम्प 1924. अच्छा ये 1975. रिजवान अन्सारी. ही रॉयल एनफील्ड 1964ची. ही 64ची आहे पण ही सेम गाडी आता आपल्याला बघायला मिळते आत्ताच्या वर्ष म्हणजे नवीन या काही वर्षांमध्ये. पण ही तुम्ही बघा ना काय मेंटेन केली आहे. तर थ्रिम्प T100. इथे थ्रिम्प 1955. ही लॅम्ब्रेटा. पुढे बघाल ना काय मॉडिफाय केलेले आहेत किंवा विजाल डिलक्स. ही लॅम्ब्रेटा. हिला बघाल ना तुम्ही काय मॉडिफाय केलं आहे, काय लाईट्स लावले आहेत. यामा RX100 आहे पुढे. त्याची BSA. सो गाईज असा होता छोटासा व्लॉग विंटेज कार एक्झिबिशनचा म्हणजेच विंटेज कार फिएस्टाचा जो कफ परेड चर्चगेटला होता. मला तर खूप मजा आली. खूप अशा विंटेज कार बघितल्या आणि अमेझिंग. कधी विचार पण नाही केला अशा एवढ्या जुन्या गाड्या बघितल्या. आय थिंक बऱ्याच म्हणजे वर्षानंतर विंटेज कार एक्झिबिशन भरलं होतं. नॉर्मली यांची रॅली वगैरे असते पण ती कधी निघून जाते आणि ऑफिस वगैरे शक्य होत नाही. बट आज फ्रायडे सॅटर्डे संडे 3 दिवस होता. सो आज संडे आहे. आज शेवटच्या दिवशी मी आलो बघायला वेळात वेळ काढून. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. यामध्ये बऱ्याच साऱ्या काही नवीन गोष्टी नवीन कार्स बघायला मिळाल्या असेल. हा व्लॉग स्पेशल फक्त कार लवर्ससाठी होता. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.